आता एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज येते। सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले। काल रात्रीच सुनेत्राताईंचा अपमान या दोन नेत्यांना महागात पडला। आत्ताच केली यांची पक्षातून कायमची हकालपट्टी। सर्वात मोठा दणका, हो, या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। राजकीय वर्तुळात सर्वात मोठा भूकंप। अजित पवारांच्या निधनानंतर काही मोठे नेते संपूर्ण राष्ट्रवादीला ताब्यात घेण्याचा प्रयत्न करीत आहे, परंतु तो प्रयत्न पवार साहेबांनी मोडून काढला असून सर्वात मोठा डाव टाकलेला आहे। अखेर या 2-4 नेत्यांवर सर्वात मोठी कारवाई करण्यात आली असून याची आत्ताच घोषणा करण्यात आली आहे। नेमकं पवार साहेबांनी कशी गेम फिरवली, यांना कसा दणका दिला, याची सर्वात मोठी अपडेट आपण आणली आहे। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला त्या गोष्टी सांगणार आहे ज्या आत्तापर्यंत महाराष्ट्रापासून लपवण्यात आल्या आणि राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत कसे मतभेद होते, कसा पवार साहेबांना विरोध करण्यात आला आणि मग पवार साहेबांनी कसा संपूर्ण खेळ पलटी केला, कोणती एक गुप्त बैठक झाली ज्यामध्ये काय काय ठरलं आणि लवकरच महाराष्ट्रामध्ये कसा खतरनाक भूकंप होणार आहे, याचा सगळ्यात मोठा साक्षी पुरावा आपण तुम्हाला व्हिडिओच्या शेवट दाखवणार आहेत। त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघावाच लागेल, अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडू नका। अजितदादा पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण पक्षाची जबाबदारी ही सुनेत्राताई पवार यांच्यावर देण्यात आली आहे। नुकताच त्यांना उपमुख्यमंत्री करण्यात आलं, तसेच अजित पवार गटाच्या राष्ट्रीय अध्यक्षसुद्धा त्यांना करण्यात आलं। पक्षाची मोठी जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली आहे, परंतु काही नेते मंडळी मात्र आपणच सगळं पक्ष आहेत अशा प्रकारे वागत आहे। नुकतीच पत्रकार परिषद पार पडली, त्यामध्ये सुनेत्राताई पवार यांना व्यवस्थित बोलू सुद्धा दिला नाही। ते बघून महाराष्ट्रातून त्या नेते मंडळींवर टीका करण्यात आली। हे सर्व नेते मंडळी या राष्ट्रवादीला पूर्ण कंट्रोलमध्ये करण्याचा प्रयत्न करीत आहे। सगळं ताब्यात घ्यायचं आणि आपलीच सत्ता दाखवायची, आपलाच रुबाब दाखवायचा, असा या लोकांचा डाव आहे। परंतु पवार साहेब हा सर्व डाव यांचा मोडून काढणारा असून पवार साहेबांनी आता अशी काही चाल टाकली आहेत की त्यानुसार राजकारणामध्ये सर्वात मोठी खळबळ उडणार आहे। राजकारणाचं संपूर्ण गणितच बदलून टाकणार आहेत। याचा सर्वात मोठा खुलासा आत्ताच झाला असून नेमकं या नेत्यांना कसा दणका बसवला आणि कशा प्रकारे पवार साहेबांनी सगळी सूत्र आपल्या हातात घेतली, याचा सर्वात मोठा पुरावा आपण पुढे तुम्हाला व्हिडिओत दाखवणार आहेत। त्यामुळे फक्त आणि फक्त पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडू नका। नुकताच मिळालेल्या एका माहितीनुसार असं समजलं जातंय की अजित पवार गटाचे बरेच आमदार शरद पवारांच्या संपर्कात आहेत। या सर्व आमदारांची इच्छा आहे की परत पुन्हा पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये काम करणे, पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली राजकीय वाटचाल करणे। त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये लवकरच सर्वात मोठा भूकंप होणार आहे। त्यानुसार एक मोठा पक्षप्रवेश आणि पवार साहेबांचा मोठा विजय होणार। सध्या परिस्थिती बघता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येईल आता याची तर काही खात्री वाटत नाही, कारण की दोन्ही बाजूने आता विरोध केला जात आहे। अजित पवार गटाचे काही नेते आहेत ज्यांच्या बोलण्यातून असं समजते की त्यांची अजिबात इच्छा नाही पवार साहेबांसोबत येण्याची, पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये परत पुन्हा एकजुटीने काम करण्याची। त्यामुळे पवार साहेब आता पडद्यामागून असा डाव टाकणार की आमदारच ताब्यात घेणार, त्यामुळे पक्षबरोबर परत पुन्हा एकजुटीने उभा राहणार। अजित पवार गट आज भाजपसोबत सत्तेमध्ये आहेत। या गटातील काही नेत्यांना केंद्रामध्ये मोठी जबाबदारी आहे, तसंच काहींना राज्यांमध्ये मंत्रिपदे आहेत। त्यामुळे या सगळ्यांना एक भीती आहे की आपली सत्ता जाती की काय, आपलं भांडं फुटतं की काय, आपलं महत्त्व कमी होतं की काय। परंतु यांचं वागणं हे संपूर्ण महाराष्ट्र बघत आहे आणि महाराष्ट्राची जनता यांना माफ करणार नाही। पवार साहेबांचं वाढतं वय आणि शारीरिक कमजोरी या सर्व गोष्टी बघता पवार साहेबांनी सगळं नियोजन करून ठेवलेलं आहे। आता कसा डाव टाकायचा, कसं सगळं ताब्यात घ्यायचं, हे सर्व ठरलेलं आहे। पुढील 10 ते 15 दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार आहे। यामध्ये खूप मोठे मोठे नेते आमदार पवार साहेबांच्या नेतृत्वात परत पुन्हा येणार, पवार साहेबांसोबत परत पुन्हा उभे राहणार। कोण कोण आमदार आहेत, कोणत्या मतदारसंघाचे आहेत, याची यादीच आपल्या हाती लागली आहे। ही सर्व यादी मी तुम्हाला पुढे व्हिडिओच्या शेवट वाचून दाखवणार आहे, त्यामुळे फक्त पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। सुनेत्रा पवारांच्या पत्रकार परिषदेतली कुजबूज चव्हाट्यावर। सुनेत्रा पवारांवर कोणाचं नियंत्रण? सुनेत्रा काकी जरा सांभाळून, पुतण्याचा सल्ला। सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यानंतरची ही पहिलीच पत्रकार परिषद। या पत्रकार परिषदेला सामोऱ्या गेल्या त्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे।
या पत्रकार परिषदेत काय झालं त्याहीपेक्षा या पत्रकार परिषदेआधी काय झालं ते पाहणं जास्त महत्त्वाचं आहे. त्यामध्येच लपली आहे खरी बातमी. पत्रकार परिषदेसाठी नेते आधीच बाहेर येऊन थांबले होते. माध्यमांची गर्दी होती. माध्यमांनी आपापले बूम माईक टेबलवर ठेवले होते. टेबलाच्या मागे राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे, आमदार सरोज आहिरे उभ्या होत्या. टेबलावर ठेवलेले माध्यमांचे माईक ऑन आहेत हे नेत्यांच्या लक्षातच आलं नाही आणि सगळं संभाषण माईक मध्ये रेकॉर्ड झालं. तुम्ही क्वेश्चन्स नका घेऊ, तुमचं बोलून एक कुर्सी द्या ना. आम्ही सगळेच मिळून संपन्न महाराष्ट्रासाठी, पक्षावाढीसाठी आणि पक्षातल्या सगळ्याच तळागाळातल्या लोकांपर्यंत त्यांच्या कल्याणासाठी झटण्याचं आम्ही आश्वासन दिलेलं आहे. धन्यवाद. हे संभाषण रेकॉर्ड झाल्यावर 4 प्रश्न उपस्थित झाले. आमदारांना दादांजवळ जाऊ दिलं जात नव्हतं का? आमदारांना दादांजवळ जाण्यापासून रोखणारे नेते कोण? सुनेत्रा पवारांना त्यांना जे हवं ते पत्रकार परिषदेत बोलू द्यायचं नव्हतं का? पत्रकारांच्या उलट्या सुलट्या प्रश्नांना कोण आणि कशासाठी घाबरत होतं? ही कुजबूज समोर आल्यानंतर रोहित पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना एक आणि सुनेत्रा काकींना एक असे 2 सल्ले दिलेत. सुनेत्रा काकी या सक्षम महिला आहेत, पवार परिवाराचा एक घटक आहे आणि मग त्याच्यात त्या प्रेस कॉन्फरन्सेसला सुद्धा समोर जाऊ शकतात. त्यांना वाटेल ते त्या ठिकाणी बोलू शकतात. जर कोणाला वाटत असेल की सुनेत्रा काकींना आपण कंट्रोल करू शकतो, व दादांना कंट्रोल करता येत नव्हतं पण काकींना करता येईल, तर ते भ्रमाच आहेत. थोड्या दिवसानंतर नक्कीच कळेल की ताकद काय असते आणि एक नेता कशा पद्धतीने पार्टी तिथं चालवत असतो. त्यामुळे ह्या 4 जे कुठले नेते आहेत त्यांनी थोडंसं सांभाळून राहावा, सांभाळून वागा, एवढंच या ठिकाणी सांगतो. त्यांचं मत आणि सगळ्यांचं मत तेच ते 4 यांच्याबद्दल त्या ठिकाणी असावं, याच्या पलीकडे दुसरं कुठलं नाही. आणि एका महिला आमदारांनी ते बोलून दाखवलं, ते एका व्हिडिओवर आलं आणि ते लोकांपर्यंत पोचलं. याच्यावरच समजून घ्या की एखाद्या नेत्याला जर आमदारांपासूनच लांब काही लोक ठेवत असतील, ते 4 लोक ठेवत असतील, तर मग बाकीच्यांचं काय? तरी दादा हे दादा असल्यामुळे त्या गोष्टी तशा होऊन देत नव्हते. पण तरी जर होत असेल तर काकींनी सुद्धा कुठंतरी सांभाळून राहिलं पाहिजे, एक पुतण्या म्हणून त्या ठिकाणी विनंती करतो. रोहित पवारांनी कुणाचं नाव घेतलं नाही, पण त्यांचा रोख प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याकडेच आहे. रोहित पवारांनी हे सल्ले दिल्यानंतर ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचले. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ते बाहेर पडले. त्यावेळेला वरांड्यामध्ये सुनील तटकरे होते. रोहित पवार आणि सुनील तटकरे एकमेकांच्या समोरासमोर आले, पण दोघांनी एकमेकांकडे पाहिलंही नाही. सुनील तटकरे काही नेते आणि पत्रकारांशी बोलत होते. त्यांच्यासमोर रोहित पवार आणि भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांचं बोलणं सुरू होतं. त्यानंतर रोहित पवार आणि सुनील तटकरे एकमेकांशी एक शब्दही न बोलता निघून गेले. अजित पवारांच्या निधनानंतर रोहित पवारांच्या टार्गेटवर पटेल आणि तटकरे आहेत. आता सुनेत्रा पवार यांच्या पत्रकार परिषदेआधीचं संभाषण कॅमेरासमोर रेकॉर्ड झाल्यानंतर या 2 राष्ट्रवादीतल्या नेत्यांच्या या छुप्या संघर्षाला आणखी फोडणी मिळाली आहे. आता राष्ट्रवादीमध्ये कोण कोणावर नियंत्रण ठेवतं पुढच्या काही दिवसातच स्पष्ट होणार आहे.